धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेला भव्य सुरुवात झाली असून 13 एप्रिल रोजी देवीची पालखी चुनाच्या रानात पोहोचली। यावेळी पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी दर्शन घेतले। त्यांनी यात्रेकरूंना उत्तम सुविधा देण्याचे सुद्धा आश्वासन दिले। लाखो भाविकांच्या साक्षीने पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली। यात्रा 5 दिवस चालणार असून विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आले। चैत्र पौर्णिमेनिमित्त 12 एप्रिलपासून सुरू झालेल्या येडेश्वरी यात्रेला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली। 13 एप्रिल रोजी देवीची पालखी डोंगरावरून चुन्याच्या रानात आगमन झाली। पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी यावेळी पालखीचे दर्शन घेतले आणि प्रशासन भाविकांसाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देईल असे आश्वासन सुद्धा दिले। देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात देवीचे स्वागत करण्यात आले। यात्रा 17 एप्रिल पर्यंत सुरू राहणार असून 14 एप्रिल रोजी पशु प्रदर्शन, 15 ला कुस्त्यांचा पड व भक्तिगीते, 16 ला शोभेची दारू आणि आतिषबाजी तर 17 एप्रिलला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। संपूर्ण यात्रेत महाराष्ट्रभरातून लाखो भाविक सहभागी झाले। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा गावामध्ये आई येडूसरची पालखी या ठिकाणी डोंगरावरून प्रस्थान झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण तर माझ्या पाठीमागे बघितलं, या ठिकाणी आई येडूसरची पालखी या ठिकाणी प्रस्थान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आदिशक्ती माता तुळजा भवानी याची धाकली बहीण म्हणून ओळख असणारी येडोश्वरी आज यांचा पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। आज आपण पाहतो की येरमाळ्याच्या चुन्याच्या रानामध्ये अवघ्या अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी पालखी येडूसरीची जाणार आहे। कशा प्रकारचं या ठिकाणी यात्रेचं आयोजन केलेलं आहे, आपल्या सोबत काही या ठिकाणी यात्रेमध्ये भाविक या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत। आपण यांच्याशी सुद्धा जाणून घेणार आहोत। तर डोंगरावरून पालखी चुन्याच्या रानामध्ये दाखल झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत पुण्याचे आमदार सुनील भाऊ कांबळे या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी, पालखी सोहळा पाहण्यासाठी पुण्यावरून या ठिकाणी आलेले आणि त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण या चुन्याच्या रानामध्ये सुनील भाऊ कांबळे यांनी आताच पालखीचं दर्शन घेतलेलं आहे। आपल्यासोबत पुण्याचे आमदार सुनील भाऊ कांबळे हे या ठिकाणी चुन्याच्या रानामध्ये पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत। आपण प्रतिक्रिया घेणार आहोत। भाविकांची कशा प्रकारचे या ठिकाणी प्रशासनाच्या व मंदिर कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सोय करण्यात आलेल्या आहे आपण जाणून घेणार आहोत। सुनील भाऊ कांबळे आपल्यासोबत आहेत। हे भाजपाचे आमदार, पुणे शहराचे आमदार सुनील भाऊ आहेत आपल्यासोबत। पुणे शहरातून जे भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य माणूस येतो, या ठिकाणी श्रद्धेने येतो, तर या श्रद्धेच्या ह्याच्यात लोकांना देवीवर प्रचंड श्रद्धा असणारं हे येडेश्वरीचं मंदिर आहे, देवी आहे। या श्रद्धेच्या ह्याच्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे भाविक आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी यात्रेला येतो श्रद्धेच्या, आणि देवी त्यांना येणाऱ्या त्यांच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी अशी ही येडेश्वरी। आज लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत, मात्र तुम्ही एक पुण्याचे आमदार आहेत आणि या ठिकाणी दर्शनाला आहेत। भाविकांसाठी काय सोय करावं असं तुम्हाला वाटतं? खरं तर या ठिकाणी ज्या सर्वसामान्य कुटुंब आणि रस्त्यावर राहणार आहे, तर प्रशासनाच्या पुढच्या ह्याच्यात महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, एकनाथराव शिंदे, खरं तर या महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस श्रद्धेपोटी येतो। या ठिकाणी त्यांना ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत, टॉयलेटचे विषय असेल, पाण्याचे विषय असेल, या ठिकाणी करेल असं या ठिकाणी येडेश्वरीच्या चरणी प्रार्थना करतो। आणि पुढच्या वर्षापासून प्रशासन या कामात लक्ष घालेल आणि भाविकांच्या पुढच्या याच्यात श्रद्धेने येतात, तर त्यांच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मी 100% प्रयत्न केला। या ठिकाणी पुण्याचे जे आमदार आहेत भाविकांसाठी कशा प्रकारची या ठिकाणी सोय केली जाते, पुण्याचे आमदार सुनील भाऊ कांबळे यांची प्रतिक्रिया आपण बघितलं की यात्रेकरूंसाठी कशा प्रकारचं या ठिकाणी नियोजन केलं जातं। या ठिकाणी खूप लाखो संख्येने भाविक इथे आपली उपस्थिती दाखवत आहे। 3.5 शक्तिपीठापैकी हे एक शक्तिपीठ मानलं जातं। या शक्तिपीठामध्ये आदिमाया शक्ती या ठिकाणी आली आणि रामाची ती परीक्षा घेण्यात गेली, परंतु रामाने तिला ओळखल्यानंतर या ठिकाणी तिला आई तू वेडी झालीस का अशी हक्क दिली। तेव्हापासून आई ही वेडी म्हणून प्रसिद्ध झाली। परंतु या ठिकाणी हळदीचा मान म्हणजे असा आहे की आईचं ज्या वेळेस लग्न असतं त्या लग्नामध्ये आई थोडीशी नाराज असते त्या लग्नात, तिचे हळद होत नाही आणि तिची हळद होत नाही म्हणून ती रागाने डेऱ्यामध्ये 5 दिवस मुक्कामात जाते। म्हणून या ठिकाणी हळदीचा मान दिला जातो, म्हणून सगळे भाविक भक्त येतात, आपला नवस पूर्ण करतात आणि येडामाईला हळद लावतात आणि येडामाईचं लग्न लावतात।
यात्रेकरूंसाठी कशी सोय केली जाते प्रशासनाची? प्रशासनाने यात्रेकरूसाठी खूप सारे मोठे पटांगण दिलेले आहे, पाण्याची सुविधा मोफत दिलेली आहे. या ठिकाणी सर्वांना येण्या जाण्यासाठी प्रशासन दिलेलं आहे. प्रशासन या ठिकाणी खूप छान प्रकारे सहाय्य करत आहे पब्लिकला आणि जितके भाविक आलेले आहेत तितके सगळ्या भाविकांच्या चेहऱ्यावर एक खूप मोठं हास्य आहे आणि हे हास्य बघण्यासारखं आहे. एक म्हणण्यात आलं तर उद्देश करता मी आज माझी आंबेडकर जयंती आहे उद्याची, ती सोडून मी आज येडामाईच्या चैत्र पौर्णिमेसाठी आलेली आहे. का तर येडामाईने माझी इच्छा मनोभावाने एका वर्षाच्या आत पूर्ण केली, म्हणून मी येडामाईची हळद खेळण्यासाठी, येडामाईचं लग्न लावण्यासाठी मी या ठिकाणी आलेली आहे. आणि प्रशासनाने खूप छान प्रोटेक्शन दिलेलं आहे, महिलांना पण, पुरुषांना पण आणि भाविकांना पण, येणाऱ्यांना. रविवारी चुना झाल्यानंतर तिथून पुढे 5 दिवसांनी आंबील घोगरी असते. आंबील घोगरी झाल्यानंतर देवी डोंगरावर येते. तिथून पुढे यात्रा संपन्न होते. आमचा आनंदाचा सोहळा म्हणजे थोडक्यात आमचा सणच चैत्र पौर्णिमा हा आमचा सणच आहे. भरपूर आनंद आणि मज्जा या चैत्र पौर्णिमेच्या सोहळ्यात आम्हाला मिळते आणि आमचं कुलदैवत येडेश्वरी असल्यामुळे आम्हाला दरवर्षी कितीही महत्वाचं काम असलं तरी आम्हाला चुन्याला यावंच लागतं. या ठिकाणी परंपरा आहे, डोंगराला जो दोऱ्याचा येडा घातला जातो त्याचं नियोजन म्हणजे कशासाठी घातलं जातं? दोऱ्याचा येडा म्हणजे तो नवस असतो. थोडक्यात आपल्या संसाराची येडापेडा जाण्यासाठी येडाईला ते साकडं घातलं जातं आणि येडाईला सांगितलं जातं की दोऱ्याचा येडा घातल्यावर आमच्या संसाराची येडापेडा जाऊ दे, म्हणून दोऱ्याचा येड्याचा हा नवस पूर्ण केला जातो. पायगड्या सुद्धा घातल्या जातात असं सांगितलं. हा, पायगड्या सुद्धा येडाईला पायगड्या सुद्धा घातल्या जातात, कारण की आबाजी पाटलाच्या वाड्यावरती येडाईचं चैत्र पौर्णिमेला पायगड्या टाकून स्वागत केलं होतं, म्हणून येडाईला पायगड्याचा मान आहे. पायगड्या दरवर्षीप्रमाणे टाकतात. आबाजी पाटलाची परंपरा आहे. आता त्या आबाजी पाटलांच्या वाड्यावरती ही पालखी जाते असे सांगितलं जातं. आबाजी पाटलांच्या वाड्यावर ही पालखी गेल्यानंतर आबाजी पाटलांचे जे वंशज आहेत, आबाजी पाटलांनी चालवलेली जी परंपरा, त्यांचं वंशज तीच रूढी परंपरा आज तागायत सुद्धा त्यांचे वंशज परंपरा चालवतायत. आता ही पालखी जाऊन डेऱ्यामध्ये कशा प्रकारचे या ठिकाणी संपन्न? आता इथून पुढे हे पालखी जाऊन चुन्याच्या रानात चुना याचणार. चुना याचल्याच्या नंतर 5 दिवस डेरा मुक्कामी जाणार आणि 5व्या दिवशी आंबील घोगरी खाल्ल्याच्या नंतर येडाई पुन्हा डोंगरावरती येणार. म्हणजे यात्रेची सुरुवातच आज होते का कितवा दिवस आहे? आज यात्रेचा दुसरा दिवस, हनुमान जयंतीला पहिला दिवस आणि दुसऱ्या दिवशी दुसरा दिवस. तिथून पुढे 5 दिवस यात्रा. 5व्या दिवशी आंबील घोगरी झाल्यानंतर येडाई डोंगरावरती येते. या ठिकाणी आपण पाहतो की लाखोंच्या जनसमुदायामध्ये, लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आज हा पालखी सोहळा या ठिकाणी येरमाळ्यामध्ये संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी, येरमाळा. थँक्यू. संगप्पा स्वामी, स्टार महाराष्ट्र न्यूज, धाराशिव.